विदर्भामध्ये सूर्य अक्षरशः आग ओकतोय। विदर्भातील 4 जिल्ह्यांचं तापमान 46 अंशांच्या पार गेलंय। राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद ही वर्ध्यामध्ये झालेली आहे। काल वर्ध्यामध्ये पारा 47.1 अंशांवर गेला, तर नागपुरातही तापमानानं उच्चांक गाठला। नागपुरात 46.6 अंश डिग्री इतक्या तापमानाची नोंद झाली। मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यामध्ये 46 पर्यंत जाणारा पारा यंदा 20 तारखेलाच 47 अंशांच्या पार गेला। वाढत्या उष्णतेमुळे अंगाची लाही उन्हाचा तडाखा वरचेवर वाढतोच आहे। पंढरपूरमध्ये तापमानाचा पारा 42 अंशांच्या वर गेलाय। अशातच विठ्ठलाच्या दर्शनासाठी रांगेत उभं राहणाऱ्या भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी स्प्रिंकलर लावण्यात आलेले आहेत। तसंच दर्शन रांगेतील भाविकांना लिंबू सरबत मंदिर समितीच्या माध्यमातून देण्यात येते। तर वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे कुठल्याही भाविकाला उष्माघाताचा त्रास होऊ नये यासाठी मंदिरे समितीनं खबरदारीचा उपाय म्हणून विठ्ठल मंदिराच्या दर्शन रांगेमध्ये थंडावा निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय। यासाठीच स्प्रिंकलरचा पर्याय सध्या भाविकांना आरामदायी ठरताना दिसतो आहे। पंढरपुरात दिवसेंदिवस उन्हाचा कडाका वाढत आहे। आपण एकंदरीत बघितलं तर अधिक महिना सुरू आहे। अधिक महिन्यामध्ये लाखोच्या संख्येने भाविक पंढरपूरमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळते। दर्शन रांगेमध्ये थंडावा जाणवावा यासाठीच येणाऱ्या भाविकांना उकाडा जाणवू नये यासाठी मंदिर समितीच्या वतीने विविध ठिकाणी अशा प्रकारचे स्प्रिंकलर बसवण्यात आलेले आहेत। त्या प्रकारे थंड पाण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत बघितलं तर दर्शन रांगेमध्ये ज्याप्रमाणे स्प्रिंकलर बसवलेले आहेत त्याच्यामध्ये येणाऱ्या भाविकाला उष्माघाताचा त्रास होऊ नये आणि थंडावा जाणवा यासाठी मंदिर समितीच्या वतीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत। माझ्याबरोबर मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके साहेब काय सांगाल की कशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलं? या अधिक मासानिमित्त श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी लाखो भाविक आता पंढरीत दाखल झालेले आहेत। आपण पाहतोय की प्रचंड गर्दीमुळं 6 ते 8 तास आता दर्शनाला लागत आहेत आणि पंढरपूर आणि सोलापूरचा पारा आता 43-44 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे। त्यामुळं भाविकांना त्रास होऊ नये यासाठी मंदिरे समितीमार्फत विविध उपाययोजना राबवण्यात येत आहे। त्याच्यामध्ये आपण ही पाहतोय की स्प्रिंकलरची व्यवस्था सुद्धा आपण सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळं भाविकांमध्ये थोडंसं त्यांना जो त्रास होत होता तो कमी झालेला आहे। त्याचप्रमाणे त्यांना स्वच्छ पिण्याचं पाणी आणि लिंबू सरबताची सुद्धा सोय मंदिरे समितीमार्फत केलेली आहे। आणि आत्ता येणाऱ्या एकादशी ही खूप मोठी एकादशी असणार आहे। त्यामुळं दशमी म्हणजे 26 तारीख, 27 तारीख, 28 तारीख या 3 दिवशी भाविकांना पूर्णपणे अन्नप्रसाद सुद्धा देण्याचं नियोजन मंदिरे समितीमार्फत केलेलं आहे। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर। बुधवार नागपूरसाठी सर्वाधिक उष्ण दिवस ठरलेला आहे। बुधवारी नागपूर शहराचं तापमान हे 46.6 अंशांवर पोहोचलं। दुपारनंतर रस्ते ओस पडले, कूलर पंख्यातूनही गरम हवा। तर आजही तापमान वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आलाय। नागपुरातील कालचं तापमान हे मे महिन्यातील सर्वाधिक तापमान होतं। यंदा पारा आणखी वाढून जुने विक्रम मोडण्याची शक्यता आहे। दरम्यान बुधवार नागपूरसाठी दशकातील सर्वाधिक उष्ण दिवस ठरला आहे।